गेली 12 वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता ट्रेनच्या माध्यमातून मोदी एक्सप्रेस या नावाने आम्ही कोकणवासियांना सुखरूप गणेश चतुर्थीच्यासाठी गावाकडे पाठवण्याची ही सेवा देतो आहे। भारतीय जनता पक्षाच्या माझे सगळेच सहकारी आम्ही एकत्र येऊन आमचे कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा सण आहे, म्हणून त्यांनी ह्या मुंबईच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या धावपळीच्या आपल्या जीवनावर थोडा वेळ काढून आपल्या गावाकडे जाण्याची जी त्यांची संधी असते, ते जे वाट पाहत असतात त्या याच्यामध्ये आमचाही थोडा खारीचा वाटा असला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो। म्हणून ह्या मोदी एक्सप्रेसच्या नावाने आम्ही मोठ्या संख्येने कणकवली विधानसभेचे आमचे बहुतेक जे नागरिक आहेत त्यांना ह्या मोदी एक्सप्रेसच्या मधून बसून सुखरूप नाचत गाचत आम्ही गावाकडे पाठवू। आगामी विधानसभेमध्ये ही एक्सप्रेस सुसाट धावलेली पाहायला मिळेल। लोकसभेमध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची एक्सप्रेस सुसाटच दिसली। पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत सगळीकडेच महायुतीच्याच विचाराचे खासदार तुम्हाला निवडून आलेले दिसले। कोकणवासियांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून प्रतिसाद दिला, मताच्या रूपाने आशीर्वाद दिला आणि असं तेच प्रतिबिंब किंवा दुप्पट एक खासदारापेक्षाही दुप्पट आमदार आता तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे मिळताना दिसतील। महाविकास आघाडीकडून या ट्रेन्सला स्पेशल ट्रेन्स फॉर स्पेशल गेम अशी टीका करण्यात येते आहे। खरं तर पहिल्यांदा तुम्ही करत नाही। माझं म्हणणं आहे आमचे विरोधक किंवा महाविकास आघाडीचे जे आमचे विरोधक आहेत, भारतीय जनता पक्ष अगर 5 ट्रेन सोडत असेल तर त्यांनी 6 तरी सोडावेत। सकारात्मक स्पर्धा आमच्याबरोबर करावी। नुसतं टीका करून ह्यांची फक्त पोटं भरण्याचं काम हे लोक आत्तापर्यंत करत आलेले आहेत, पण रस्त्यावर उतरून कोकणवासियांची आणि महाराष्ट्राची सेवा फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचेच घटक पक्ष आमचे करतायत। म्हणून ह्या महाविकास आघाडीच्या आमच्या नेते मंडळींना पक्षांना सांगेन, जनाची नाही मनाची असेल तर आम्ही ज्या पद्धतीने कोकणवासियांची सेवा करतोय ते करण्याचा प्रयत्न करा, आम्ही तुमचंही कौतुक करू। शेवटी चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे, पण आजकाल महाविकास आघाडीच्या लोक टीका सोडून आणि घाणेरडं राजकारण सोडून ज्यांनी छत्रपती शिवरायांना सोडलं नाही तर मग आम्ही तर फार लहान आहोत। बालेकिल्ला म्हणून आहे ते कोकणाकडे वारंवार बघितलं जात होतं आणि अशी देखील एक चर्चा केली जात होती। हो, बालेकिल्ला म्हणजे जिथे एकही खासदार नाही, जिथे एकही आमदार नाही, तो ठाकरेंचा बालेकिल्ला। जिथे ठाकरेंना 2-2 तास बिळात लपून मग पोलिसांच्या घराण्यामध्ये बाहेर काढायला लागतं, त्याचा अगर तुम्ही बालेकिल्ला असं विश्लेषण करत असेल तर बालेकिल्ला ह्या शब्दाचं संशोधन झालं पाहिजे असं मताचं मी आहे। नाना पटोले काही वेळापूर्वी असं बोलले की नितेश राणे वारंवार म्हणतात की सागरवर माझा बॉस बसतो, तर पोलीस महासंचालक यांचं नातं काय, म्हणजे अशा पद्धतीने टीका केली। मी स्पष्ट तरी बोलतो काय माझा बॉस सागर बंगल्यावर बसतो, पण महाविकास आघाडीचे कित्येक लोकांचे बॉस कुठे बसतात हे आतापर्यंत शोधण्याची वेळ आलेली आहे। उदाहरण आमचे जुने मित्र संजय राजाराम राऊत, त्यांचा नेमका बॉस कुठे बसतो हा एक मोठा प्रश्न आहे। नाना पटोलेंचा पण जुना बॉस हा सागर बंगल्यावरच होता, आज 10 जनपदवर आहे, परत कधी सागर बंगल्यावर त्यांचा बॉस येईल हे सांगता येत नाही, म्हणून त्यासाठी विधानसभेची वाट पाहावी। संजय राऊत असे म्हणतात की सरकार कुठेतरी वायफळ खर्च जो आहे तो सध्या करत आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी 15 कोटी खर्च करणं गरजेचं होतं, तर 15 लाख। आता संजय राजाराम राऊतला आकडे आणि ह्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराची भाषा जास्त समजते। ज्यांनी साधी खिचडी सोडली नाही, ज्यांनी साधे करोनाच्या काळात औषधं सोडली नाहीत, त्यांना अशा पद्धतीचा भ्रष्टाचार सगळीकडेच दिसणार। कारण का आजूबाजूला म्हणजे मांडीला मांडी लावणारे म्हणजे काँग्रेसवाले असतील, तुतारीवाले असतील किंवा मशालवाले असतील, सगळ्या भ्रष्टाचारामध्ये PhD केलेले सगळे लोक आहेत, म्हणून त्यांना काय नवळ आजूबाजूला दिसणार नाही। जेवढा खर्च अपेक्षित होता तेवढा सगळा व्यवस्थित खर्च झालेला आहे। आमच्या PWD खातं असेल किंवा नेव्हीमध्ये सगळं पारदर्शक कारभार झालेला आहे। कधी संजय राजाराम राऊतनी वेळ काढून माझ्या घरी येऊन बसले तर सगळे कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवल्यानंतर सुखरूप घरी सोडून एवढी गॅरंटी आहे।